पीक विम्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे। तर आज 17 एप्रिल रामनवमीनिमित्त आज दुपारी 2 वाजतापासून या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू होणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर 100% पीक विमा आज जमा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर यामधून बरेच जिल्हे वगळण्यात आलेले आहेत। तर खरीप पीक विम्याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती आता सर्व शेतकरी बांधवांनी, ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जी काही ई पीक पाहणी केलेल्या, जर तुम्ही ई पीक पाहणीचा स्टेटस लवकरात लवकर चेक करून घ्या। तर ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन आता सुरू झालेली आहे। तर 3.00 हे जे काही नवीन अपडेट व्हर्जन इथं ई पीक पाहणीचं आलेलं आहे। तर त्यामध्ये तुमची ई पीक पाहणी जर झालेली असेल तर तुम्हाला सुद्धा खरीप पीक विम्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ती इथं मिळणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे आहे व कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहे, तर खरीप पीक विमा तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे, व जर पीक विमा मिळालेला नसेल तर कोणत्या तारखेला व कधी पीक विमा जमा होईल। तर आजचे जे काही डेटा आहे ते तुम्हाला इथं शो करेल। तर तुम्हाला गुगलवरती जाऊन पीक विमा असं टाकायचं आहे। त्यानंतर पहिली जी लिंक येईल फार्मर लॉग इन, यावरती क्लिक करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे वैयक्तिक मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता। त्यानंतर 6 अंकी एक OTP येईल। ते OTP टाकल्यानंतर तुमचा टोटल क्लेम किती झालेला आहे ते तुम्हाला तिथं शो करेल। तरीसुद्धा तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला पीक विमा कशाप्रकारे मिळवायचा आहे, तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे, तरच तुम्हाला 72 किंवा 48 तासाच्या तुमच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होईल। तर त्याबद्दल सुद्धा सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होईल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर यामध्ये सरसकट जे काही इथं मंजूर झालेले आहेत, तर त्यामध्ये यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, त्यानंतर सातारा, त्यानंतर नागपूर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, त्याचप्रमाणे अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली आणि जालना, तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे। तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर पीक विम्याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर ई पीक पाहणी आहे, त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते आता सुरळीतपणे सुरू झालेले आहेत। तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमचा क्लेम चेक करून घ्या। त्यानंतर ई पीक पाहणीच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा आज पीक विमा इथं जमा होईल। अधिक माहितीसाठी ते कशाप्रकारे चेक करायचं पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून